वेलकम टू द ज्ञानस्पर्श ऑनलाईन क्लासेस. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 1.2 द क्रो अँड द स्नेक या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. सो अवर फर्स्ट क्वेश्चन इज लुक ॲट द पिक्चर्स अँड राईट द नेम्स ऑफ देअर यंग वन्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की चित्र बघा आणि त्या चित्रामध्ये असणाऱ्या प्राण्यांची जी यंग वन्स असतात म्हणजे लहान पिलं असतात त्यांची नावं आपल्याला लिहायला सांगितलेली आहेत. सो फर्स्ट पिक्चर इज कॅट. तर मांजरीच्या पिलाला आपण किटन म्हणत असतो. कॅट किटन, डॉग पपी, हेन चिक, डक डकलिंग, डॉन्की फोल, टायगर कब. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढचा जो प्रश्न दिलेला आहे तो आहे सी. आयडेंटिफाय द टाईप ऑफ द स्टोरी. द स्टोरी इज अ. बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की गोष्टीचा नेमका प्रकार कोणता आहे तो ओळखायचा आहे. पहिल्यांदा दिलेला आहे आपल्याला फॅन्टसी. फॅन्टसी म्हणजेच काल्पनिक म्हटलं जातं. अ स्टोरी विथ फेरी अँड मॅजिक. या गोष्टींमध्ये आपल्याला पर्यांच्या कथा सांगितलेल्या असतात, जादूविषयी कथा असतात. तर त्या सर्व कथा या फॅन्टसी या प्रकारामध्ये असतात. सेकंड आहे बघा फेबल. A story in which characters are animals and they act like humans. आपल्याला इथे दुसरा प्रकार दिलेला आहे फेबल म्हणजे दंतकथा. या गोष्टींमध्ये प्राणी एखाद्या ह्युमन बिईंगसारख्या म्हणजे एखाद्या माणसासारखे बोलत असतात, चालत असतात, कृती करत असतात. तिसरा प्रकार दिलेला आहे फॅक्च्युअल. फॅक्च्युअलमध्ये बघा अ स्टोरी रिलेटेड टू टुडेज लाईफ एक्सपिरियन्स. आपल्या रोजच्या जीवनावर आधारित या कथा असत असतात. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे फेबल. आन्सर इज फेबल. अ स्टोरी इन विच कॅरेक्टर्स आर ॲनिमल्स अँड दे ॲक्ट लाईक ह्युमन्स. डी क्वेश्चन दिलेला आहे हू सेड टू हुम. हू सेड टू हुम म्हणजेच आपल्याला इथे दिलेलं आहे कोणी कोणास म्हटले. या प्रश्नामध्ये बघा विद्यार्थ्यांनो, आपल्याला स्टेटमेंट दिलेले असतात म्हणजे वाक्य दिलेले असतात आणि ते कोणी कोणाला म्हटलं हे आपल्याला तिथे लिहायचं असतं. तर इथे आपल्याला ब्रॅकेट दिलेला आहे, टेबल दिलेला आहे. टेबलमध्ये पहिलाच दिलेला आहे सेंटेन्स आय विल सून थिंक ऑफ समथिंग. हे जे वाक्य आहे ते कोणी कोणाला म्हटलं आहे. तर बघा आधी वाक्याचा अर्थ समजून घेऊ म्हणजे तुम्हाला उत्तर द्यायला सोपं जाईल. आय विल सून थिंक ऑफ समथिंग. मला लवकरच काहीतरी विचार करावा लागेल. हे वाक्य कोणी कोणाला म्हटलं होतं तर द क्रो सेड टू लेडी क्रो. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी याआधी संपूर्ण जी स्टोरी आहे आपली जो लेसन आहे त्याचं संपूर्ण मराठी स्पष्टीकरणाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. जर तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं सहज देता येतील. दुसरं स्टेटमेंट दिलेलं आहे बघा आपल्याला इट हॅज बिकम डेंजरस टू स्टे हिअर. आपलं इथे राहणं धोकेदायक आहे. हे वाक्य कोणी कोणाला म्हटलं होतं. सो आन्सर इज लेडी क्रो सेड टू हर हजबंड. हर हजबंड म्हणजे कोण? द क्रो. तर लेडी क्रो कावड्याला म्हणाली होती. नेक्स्ट क्वेश्चन इज ई. अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन प्रॉपर ऑर्डर बाय पुटिंग नंबर्स इन द गिवन बॉक्सेस. या प्रश्नामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे तर इथे आपल्याला सर्व जे सेंटेन्स दिलेले आहेत ते जम्बल्ड आहेत. म्हणजे काय, खालीवर दिलेले आहेत, त्यांचा सिक्वेन्स नाही आहे. तर आपल्याला या प्रश्नामध्ये त्यांचा सिक्वेन्स लावायचा आहे. तर बघा यामध्ये पहिलं जे वाक्य येईल ते येईल द क्रो फॅमिली वॉज लिव्हिंग ऑन अ बनियान ट्री. तर कावड्याचं जे कुटुंब होतं ते एका वडाच्या झाडावर राहत होतं. हे पहिलं वाक्य येईल. त्यानंतर द कोब्रा एट द क्रोज लिटल वन्स. कोब्र्याने कावड्याची जी लहान पिलं होती ती खाऊन टाकली. त्याच्यानंतर तिसरं स्टेटमेंट किंवा सेंटेन्स येईल द क्रो मेड अ प्लॅन. कावड्याने एक युक्ती किंवा योजना बनवली. त्यानंतर चौथं वाक्य येईल
द क्रो स्टोल द ब्रासलेट, म्हणजे कावड्याने राणीचं ब्रासलेट चोरलं. त्याच्यानंतर लास्ट सेंटेन्स येईल द गार्ड्स चेस अवे द कोब्रा. बघा विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे आपल्याला या वाक्यांचा जो क्रम आहे किंवा सिक्वेन्स आहे तो आपल्याला इथे लावता येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज F. Answer the following questions. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पहिला प्रश्न इथे दिलेला आहे. What did the crow decide? कावड्याने काय ठरवलं होतं? Answer is the crows decided to stay at a short distance and watch their nest. कावड्याने असं ठरवलेलं होतं की आपल्या घरट्याच्या पासूनच जवळच थांबायचं आणि तिथून आपल्या घरट्यावर लक्ष द्यायचं. सेकंड क्वेश्चन इज व्हाय डीड द सर्वंट स्क्रीम लाऊडली? तो नोकर होता तो मोठ्याने का ओरडून उठला? आन्सर इज द सर्वंट सॉ द क्रो स्टीलिंग द प्रेशियस ब्रासलेट सो ही स्क्रीम लाऊडली. सर्वंटने कावड्याला ब्रेसलेट चोरताना बघितलं होतं, म्हणून ते बघून तो जो सर्वंट होता, जो नोकर होता, तो मोठ्याने ओरडून उठला होता. थर्ड क्वेश्चन इज इफ यू वेअर अमंग द गार्ड्स व्हॉट वुड यू हॅव डन? तिसरा प्रश्न आपल्याला असा विचारला आहे विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्ही त्या गार्ड्समध्ये असतात किंवा गार्ड्स असतात तर तुम्ही काय केलं असतं? तर याचं उत्तर आपण लिहू शकतो I would have chased the cobra away without harming it. तर आपण उत्तर लिहिलं असतं किंवा आपण काय केलं असतं तर याचं उत्तर इथे दिलेलं आहे की मी त्या कोब्राला पकडून जंगलामध्ये सोडून दिलं असतं, त्याला इजा न करता. फोर्थ क्वेश्चन इज व्हॉट विल यू डू इफ यू स्पॉट अ स्नेक इनसाइड युअर हाऊस? चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेला आहे की जर तुमच्या घराच्या बाजूला साप निघाला किंवा तुम्हाला साप दिसला तर तुम्ही काय कराल? आन्सर इज बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला स्वतःचं मत विचारलं, युअर ओन ओपिनियन विचारलेलं आहे. सो आन्सर इज आय विल स्टे काम अँड कॉल द स्नेक रेस्क्युअर. आम्ही आधी शांत बसू आणि शांत राहू, कारण आपण बघा एखादं काही आपत्ती आली का एकदम गोंधळून जातो, त्यासाठी इथे सांगितलेलं आहे आय विल स्टे काम अँड कॉल द स्नेक रेस्क्युअर. आणि एखाद्या सर्पमित्राला बोलवू आणि त्याच्याकडून तो सर्प पकडून घेऊ आणि त्याला जंगलामध्ये सोडून देऊ. पुढचा जी प्रश्न दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, रिअरेंज गिवन लेटर्स अँड मेक मिनिंगफुल वर्ड्स फ्रॉम इट. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये जम्बल्ड वर्ड दिले. जम्बल्ड म्हणजे काय? इकडे तिकडे करून दिलेले आहे त्या सर्व जे अल्फाबेट्स आहेत त्या अल्फाबेट्सला, आणि त्यानंतर आपल्याला तिथे त्यांना रिअरेंज करायचं आहे आणि त्याचं योग्य शब्द तयार करायचा आहे. पहिला आपल्याला तयार करून दाखवलेला आहे बघा इथे, तिथे आहे प्रिपेअर्ड असा शब्द तयार झालेला आहे. जो दुसरा दिलेला आहे त्या शब्दांपासून आपल्याला इथे रिच हा शब्द तयार करता येतो. त्याच्यानंतर पुढे शब्द दिलेला आहे त्याच्यापासून हॉलो हा शब्द तयार करता येतो. त्याच्यानंतर चिल्ड्रेन हा शब्द आपण तयार करू शकतो. पुढचा शब्द आहे आपल्याला बघा अस्ताव्यस्त दिलेला आहे या शब्दांमध्ये, NIATSNTLY हे सर्व इकडे तिकडे किंवा अस्ताव्यस्त दिलेले आहेत. त्याला जर प्रॉपर ऑर्डरने आपण रिअरेंज केलं तर इन्स्टंटली हा वर्ड तयार होतो. पुढे आहे बघा, तर इथे विक हा शब्द तयार होतो. त्याच्यानंतर इथे वॉचिंग असा शब्द तयार होत असतो. पुढचा प्रश्न आहे बघा, H. Select and write the opposite words from the given box. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अपोजिट वर्ड्स म्हणजे काय? विरुद्धार्थी शब्द. तर आपल्याला इथे काही शब्द दिलेले आहेत, त्यांचे आपल्याला विरुद्धार्थी शब्द इथे लिहायचे आहेत. पहिलाच शब्द दिलेला आहे आपल्याला डल. तर डलच्या अपोजिट क्लेव्हर म्हणजेच हुशार होत असतो. डल म्हणजे काय होतं? आपण मठ्ठ किंवा ढ म्हणू, त्याच्या विरुद्ध हुशार म्हणजेच क्लेव्हर. सेकंड आहे विन म्हणजे जिंकणे, त्याच्या अपोजिट लॉस म्हणजे हरणे किंवा आपण लूज म्हणू शकतो त्याला.
त्याच्यानंतर आहे बघा लॉस्ट. लॉस्ट म्हणजे हरवणे आणि फाउंड म्हणजे सापडणे. त्याचा लॉसचा अपोजिट वर्ड आहे फाउंड. पुढे आहे दिलेला शब्द सेफ. सेफ म्हणजे सुरक्षित. सुरक्षितच्या विरुद्धार्थी आपण असुरक्षित म्हणजेच डेंजरस असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर स्लोली. स्लोली या शब्दाचा अपोजिट वर्ड आहे स्विफ्टली. पुढचा शब्द आहे काइंड म्हणजेच दयाळू. काइंडच्या अपोजिट वीक म्हणजेच काय दुष्ट. असा शब्द आपण इथे अपोजिट वर्ड बघितले आहे. पुढे आहे पुढचा प्रश्न बघा. I write the describing words from the following nouns from the story. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या गोष्टीमध्ये काही डिस्क्रायबिंग वर्ड्स आलेले आहेत ते आपल्याला लिहायचे आहे. नेस्टसाठी कोणतं डिस्क्रायबिंग वर्ड आलेला आहे तर बघा आपण ज्यावेळेस स्टोरी सुरुवात करतो रीड करायला तिथेच दिलेला आहे. तर नेस्टसाठी ब्युटिफुल हा डिस्क्रायबिंग वर्ड आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे काय तर बघा आपण ॲडजेक्टिव्ह हा पार्ट्स ऑफ स्पीच आहे म्हणजेच विशेषण. मराठीमध्ये आपण विशेषण म्हणत असतो त्याच प्रकाराला आपण डिस्क्रायबिंग वर्ड असं तुम्हाला सांगितलेलं आहे किंवा इथे दिलेलं आहे. तर नेस्टसाठी ब्युटिफुल नेस्ट. त्याच्यानंतर ब्रासलेट. ब्रासलेट कसं होतं प्रेशियस होतं मौल्यवान होतं. क्रो कसा होता तर क्लेव्हर. क्रोसाठी क्लेव्हर हा डिस्क्रायबिंग वर्ड आलेला आहे. त्याच्यानंतर कोब्रा. कोब्रासाठी विक. कोब्रा कसा होता तर दुष्ट होता. हा शब्द त्याच्यासाठी आलेला आहे. पुढे आहे बघा प्रिपेअर अ चार्ट ॲज फॉलोइंग अँड डिस्प्ले इट इन द क्लासरूम. तर विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला या प्रश्नामध्ये एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे की तुम्ही या प्रकारे असा चार्ट तयार करा आणि तुमच्या क्लासरूममध्ये लावा. तर नक्की लावा तुम्ही. यासाठी आपल्याला 3 सेक्शनमध्ये हा चार्ट डिवाईड करून दिलेला आहे. पहिल्या चार्टमध्ये दिलेला आहे ॲनिमल्स ऑर बर्ड्स आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये दिलेला आहे दुसऱ्या पार्टमध्ये दिलेला आहे देअर होम्स. तिसऱ्या पार्टमध्ये दिलेलं आहे यंग वन्स. म्हणजे आपल्याला पहिल्या चार्टमध्ये प्राण्यांची नावं आहेत आणि तिथे दुसऱ्या चार्टमध्ये दिलेलं आहे दुसऱ्या कॉलममध्ये दिलेलं आहे तिथे जे प्राणी दिलेले आहेत ते कुठे राहतात त्यांची राहण्याचे ठिकाण दिलेले आहे. आणि तिसरा जो कॉलम आहे त्या कॉलममध्ये आपल्याला या प्राण्यांच्या यंग वन्सला म्हणजेच पिलांना काय म्हणतात हे आपल्याला इथे लिहायचं आहे. इथे पहिलाच शब्द दिलेला आहे बघा आपल्याला ॲनिमल दिलेला आहे पहिला. आपण बर्ड म्हणू हेन. हेन कुठे राहते तर तिच्या राहण्याच्या ठिकाणाला आपण कूप असं म्हणत असतो. त्यांच्या यंग वनला चिक्स असं म्हणत असतो. सेकंड आहे बघा डॉग राहण्याचं ठिकाण देअर होम केनल अँड यंग वन पपी. काऊ देअर होम शेड अँड यंग वन काफ. फिश देअर होम वॉटर यंग वन फ्राय. बर्ड देअर होम नेस्ट अँड यंग वन इज चिक. तर कळालं असेल तुम्हाला यावरून की कोण कुठे राहतं. पुढचा प्रश्न दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक स्टोरी दिलेली आहे बघू. कंप्लीट द स्टोरी युझिंग द वर्ड्स इन द ब्रॅकेट. गिव्ह इट अ सुटेबल टायटल अँड राईट इट्स मॉरल. बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथे एक सुंदर अशी गोष्ट दिलेली आहे. त्या गोष्टीसाठी आपल्याला सुटेबल टायटल तयार करायचं आहे आणि तिथे जे शब्द दिलेले आहेत ते शब्दसुद्धा आपल्याला त्या गोष्टीमध्ये भरायचे आहेत. टायटल द ब्रेव एलिफंट. वन डे अ हर्ड एलिफंट was crossing a river. The river was flooded with mud and water. Tan tan tara! Suddenly, the head elephant trumpeted loudly to let his herd know that there was flood.
the youngest elephant from the herd had never swum in such a strong current. He was scared. He heard the trumpet call. Immediately, he started to swim towards the sound. He crossed the river safely. All the elephants praised him. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही छान अशी गोष्ट आहे. या गोष्टीमध्ये दिलेलं आहे की एक हत्तीचं पिलू असतं. त्याने एका पुराच्या परिस्थितीमध्ये पहिल्यांदाच त्याने या पुराच्या परिस्थितीमधून त्याने स्विम केलेलं असतं. ते त्याने कधीही केलेलं नसतं, पण तो त्या परिस्थितीतून सुद्धा अगदी सेफली बचावतो. तर या स्टोरीमधून आपल्याला हे मोरल काढता येईल की सो मॉरल ऑफ द स्टोरी, बी ब्रेव अँड नेव्हर लूज करेज. म्हणजे आपण केव्हाही आपलं जे करेज आहे, जे ध्येय आहे ते कधीही हरू नये. आपण कधीही हरू नये. आपण नेहमी ब्रेव म्हणजे एखाद्या शूरवीरासारखं आपण कार्य करत राहायला पाहिजे. सो स्टुडंट, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला नक्की कळवा. आणि तुमच्या कमेंट्स असतील तर त्या पण कळवा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय बाय. थँक्यू.